हॅलो फ्रेंड्स, कुक विथ पी अँड पीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आम्ही बनवणार आहोत खट्टी मिठी आलू टिक्की। तर त्यासाठी आम्ही घेतले आहे 1 वाटी पालक एकदम बारीक चिरून, आणि 1 वाटी आम्ही घेतले आहे बेसन पीठ, तेही 1 वाटी घेतले आहे, आणि त्याहीपेक्षा कमी छोटी वाटी रवा घेतलेला आहे, आणि थोडंसं अर्धा कप आम्ही दही घेतलेला आहे, आणि थोडासा गूळ घेतला आहे, आणि आपल्या चवीनुसार लाल तिखट, थोडेसे ओवा आणि लसूण आणि जिरे आम्ही कुटून घेतले आहे, थोडेसे निंबू फूल, थोडीशी हळदी आणि मीठ घेतलेले आहे, आणि त्या आपल्या खट्टी मिठी पालक टिक्कीला करकरीतपणा येण्यासाठी आम्ही तीळ घेतलेले आहे। तर आता आपण हे सर्व साहित्य एका बाउलमध्ये टाकून घेणार आहोत। त्यासाठी आम्ही एक बाउल घेतलेला आहे। तर आधी बाउलमध्ये आपण टाकूया बारीक चिरलेली पालक, आणि आता टाकणार आहोत आपण बेसन पीठ 1 वाटी, आणि जी छोटी वाटी घेतलेली होती तो रवा। तर आता त्याच्यामध्ये आपण जे जे घेतलेलं होतं ते सर्व साहित्य टाकून घेऊया। तर सर्वात अगोदर टाकूया आपलं लाल तिखट, त्यानंतर मीठ, त्यानंतर हळद, म्हणजे हे सर्व आपण टाकून घेऊया। फक्त ओवा या आपल्याला हाताने मॅश करून घ्यायचा आहे। हे सर्व मिक्स करून घेऊया। आता त्यात टाकूया आपण थोडेसे दही, थोडासा आपण गूळ टाकूया, हे जास्ती पातळ करायचे नाही आहे। तर बघा आता याचा कसा सैलसर गोळा तयार होत आहे। तर आता याच्यामध्ये आपण रवा टाकल्यामुळे थोडा वेळ ते फुलण्यासाठी 10 मिनिटं तरी आपण झाकून ठेवूया। चला, तर आता 10 मिनिटं झाले आहेत। 10 मिनिटांनंतर आपण बघूया कसं झालंय ते। हे बघा, एकदम रवा फुललेला आहे, आणि रवा फुलल्यानंतर आपलं मळलेलं पीठ एकदम मस्त झालेलं आहे। तर आता त्यासाठी आम्ही तवा गरम करून घेतलेला आहे। तर आता याची टिक्की बनवूया। तर आधी हाताला थोडं थोडं तेल लावूया, आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही गोळे घेऊ शकता। तर आम्ही या आकाराचे गोळे घेतले आहेत, आणि ही बघा आमची टिक्की किती सुंदर बनते, ही बघा। तर आता आपण तवा गरम करायला ठेवूया। तव्यावर अगोदर थोडं तेल टाकून घेऊया, तर आता तवा चांगला तेपलेला आहे। हे बघा, तर आता आपल्या टिक्क्या किती मस्त दिसत आहेत। तर आता थोडंसं स्ट्रेक्चर येण्यासाठी आपण वरून थोडी थोडी तीळ ठेवूया।
आता थोडं फ्राय झाले की नाही ते बघू. अजून आपली टिक्की फ्राय झालेली नाही आहे व्यवस्थित, तर असंच 2 मिनटं तरी खालची बाजू पूर्णपणे व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. आता आपण दुसरी बाजू घेऊया. बघा कशी दिसते आपली टिक्की. आपल्या टिक्कीला गोल्डन आणि ब्राऊन कलर आलेला आहे. आता दुसरी बाजू ही आपण 2 मिनटं मस्तपैकी फ्राय करून घेऊया. आता मेन म्हणजे या टिक्कीमध्ये एक सिक्रेट म्हणजे आता बघा, आपण बघतो, तुम्ही यूट्यूबला भरपूर व्हिडिओज बघत असाल, पण त्यामध्ये काय करतात, अगोदर पालक जे असतं ते शिजवून घेतात आणि मग ते शिजलेलं पालक परत हे करतात. तर ही एकदम सिंपल आहे. नुसते पालक आली की नुसती चिरून घ्यायची, मुलांनी जरी मागितली तरी 5 मिनटात रेडी होणारी टिक्की. तर आपण बॅटर वगैरे 15 मिनटे, फक्त 15 मिनटात तयार होणारी टिक्की. तर आता आपण आपली दुसरी बाजू बघूया कशी झाली आहे ती. तर बघा आपली दुसरी बाजू ही मस्तपैकी फ्राय होते, पण अजून थोडी आपण गॅसची फ्लेम हाय करूया. तर बघा आमची टिक्की दोन्ही बाजूने काय मस्त झाली आहे. आता आम्ही तुम्हाला तोडून दाखवतो. तर बघा मध्ये पण किती खुसखुशीत. तर आता तुम्ही ही कशासोबतही खाऊ शकता. खोबऱ्याची हिरवी चटणी करू शकता, पण आम्ही खाऊ आहोत टोमॅटो केचपसोबत.